संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे, चिंचोलीगाव, वडझरी आदींसह तालुक्यातील अनेक गावांमधून सुरत, नाशिक, चेन्नई महामार्ग जात आहे. त्या अनुषंगानं शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांना योग्य तो आर्थिक मोबदला मिळत नसल्याकारणानं जास्तीचा मोबदला मिळावा यासाठी शेतकरी नेते प्राध्यापक किसन दिघे यांच्या नेतृत्वाखाली सुरत, नाशिक, चेन्नई ग्रीनफील्ड राष्ट्रीय महामार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या वतीनं आज तळेगाव दिघे चौफुलीवर भव्य दिव्य आंदोलन करण्यात आलं. जवळपास 2 तास हे आंदोलन सुरू होतं. तळेगाव दिघे चौफुली येथे हे आंदोलन यशस्वी व शांततेच्या वातावरणात पार पडले असले तरी शेतकरी मात्र आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. संबंधित प्रशासनाने ग्रीनफील्ड बाधित शेतकऱ्यांना योग्य तो आर्थिक मोबदला जमिनीला द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तळेगाव दिघे चौफुली येथे संपन्न झालेल्या आंदोलनाप्रसंगी शेतकरी नेते प्राध्यापक किसन दिघे, डॉक्टर RP दिघे, माजी सभापती अविनाश सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर कांदळकर, माजी सरपंच योगेश सोनवणे, सरपंच संदीप गोरडे, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार दिघे, रावसाहेब दिघे, किरण दिघे, शशिकांत जगताप, नवनाथ राऊत, विलास सोनवणे, सविता किसन दिघे, शिवाजी सुपेकर, गणपतराव दिघे, अशोक गंगाधर दिघे, रामदास दिघे, कांताबाई दिघे, मनीषाताई दिघे, दशरथ बोरकर, सुभाष सोनवणे, नंदकुमार मुर्तडक यांसह अनेक उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. तर यावेळी ग्रीनफील्ड बाधित शेतकरी तसेच तळेगाव पंचक्रोशीतील सर्व शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनासाठी हजर होते. जवळपास 2 तासाहून अधिक वेळ हे या ठिकाणी आंदोलन सुरू होतं. सुरत, नाशिक, चेन्नई ग्रीनफील्ड राष्ट्रीय महामार्गाच्या संघर्ष समितीच्या वतीनं आज या ठिकाणी 22 तारखेला सकाळी या आंदोलनाची सुरुवात आपण या ठिकाणी केली. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी या परिसरातील सर्व नागरिक, शेतकरी बंधू भगिनी यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. आणि हे आंदोलन कशासाठी आहे याची पार्श्वभूमी आतापर्यंत सर्वांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. शेतकऱ्यांच्या शेतातून जाणारा रस्ता जो आहे, रस्त्याला कोणत्या प्रकारची अडचण शेतकऱ्यांची नाही, परंतु शेतकऱ्यांना जाणारा शेतीचा योग्य मोबदला या ठिकाणी मिळाला पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आहे. तो मोबदला शासनाने आम्हाला न दिल्यामुळे हे आंदोलन आम्हाला या ठिकाणी करावं लागलं. दुसरं असं की आमच्या ज्या शेती या ठिकाणी गेलेली आहे त्या शेतीची मोजदाद शासनाने या ठिकाणी केलेली नाही. कारण एका गटा नंबर मध्ये भावविषयांचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. आम्ही ज्यावेळेस या ठिकाणी प्रांत कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमची शेती मोजून घ्या आणि आम्हाला ज्या ठिकाणी कोणाचं किती शेत सांगा. परंतु त्यांच्याकडची सगळी यंत्रणा आहे, जमीन आमची आहे, घेतली त्यांनी, त्यांची जबाबदारी आहे की शेती मोजून द्यावी, प्रत्येकाचं किती क्षेत्र जातं हे क्षेत्र त्याला सांगावं, प्रत्येकाला ती रक्कम किती मिळणार आहे, ती तुटपुंजीच आहे, पण जी मिळणारी रक्कम कोणाचं किती वाटायला जाते या ठिकाणी समजत नाही. ते मोजून देण्याची जबाबदारी सोपं काम त्यांचं आहे. कारण भूमी अभिलेख हा त्यांचा प्रांत आहे, त्यांनी या ठिकाणी आलं पाहिजे, ही जमीन मोजली पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आहे. आणि ही भूमिका आम्ही सातत्याने या ठिकाणी मांडत गेलोय. गेल्या 15 महिन्यापासून आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी आहोत. शासनाची वेळोवेळी पत्रव्यवहार आम्ही केलाय, प्रत्यक्ष भेटून आलो, परंतु कोणत्या प्रकारची दखल मात्र या ठिकाणी घेतली की नाही. या मागण्या आम्ही या ठिकाणी तुम्हाला ज्या मांडलेल्या आहेत त्या मागण्या जर या ठिकाणी मान्य झाल्या नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याची भूमिका आमची या ठिकाणी राहणार आहे. 2 दिवसामध्ये जर आमचा या ठिकाणी निर्णय झाला नाही तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी उभं करणार आहे. केवळ या ठिकाणी संघर्ष समितीच नाही तर बाकीच्या इतर संघटना ज्या आहेत, ज्या शेतकऱ्यांशी संबंधित आहेत, या सर्व संघटनांना एकत्र करून मोठ्या प्रकारचं आंदोलन आम्ही या ठिकाणी याच ठिकाणी त्याला करणार आहोत. भले त्या ठिकाणी मंडप टाकण्याची वेळ आली, दिवसभर बसण्याची वेळ आली तरी आमच्या सर्व शेतकऱ्यांची या ठिकाणी तयारी आहे. म्हणून शासनाला या निमित्ताने मी आश्वासित करतो की आमची भूमिका समजून घ्या, शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे तो समजून घ्या आणि ते सहज सोडवणं सोपं आहे. कारण आम्हाला तुम्ही सांगितलंय की आता तुम्ही आमचे पैसे स्वीकारा, लवादात जा. आता हा तर कॉमन नियम आहे, हे जाणार आहे लवादामध्ये, पण त्याच्या अगोदरच तुम्ही आमची एवढी नुकसान केलंय की लवादात आम्हाला वेगळं काय मिळणार आहे. म्हणून ही आमची भूमिका शासनाने समजून घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा यासाठी अशा प्रकारचं आंदोलन आहे. आज आम्ही या मितीला आंदोलन आता हे थांबलेलं आहे. आमचं निवेदन आम्ही अधिकाऱ्यांना दिलेलं आहे. इथून पुढची जबाबदारी शासनाची आहे. 2 दिवसामध्ये आम्ही या प्रकारच्या आंदोलनाची पुढची तयारी करू जर आमचे प्रश्न मिटले नाही तर. धन्यवाद. 2018 पासून याची सुरुवात त्या ठिकाणी झाली. ड्रोन सर्वे झाला, जमिनीवरचे सर्वे झाले आणि शासनानं कोणालाही शेतकऱ्याला विश्वासच न घेता डायरेक्ट 7/12 सुरत हैदराबादचं नाव या ठिकाणी लावलं. अतिशय हुकुमशाही पद्धतीनं शासनानं या ठिकाणी हा निर्णय केला आणि शेतकऱ्यांच्या 7/12 ते लावलं.
2018 साली सातबाऱ्यावर बोजा चढवला आणि आज रस्ता करताय 2026 साली. 2018 साली शासनानं सातबारा आपलं नाव लावलं आणि रस्ता 2026 साली करता. यांच्या बापानं तरी असे धंदे केले होते का? कारण 10 वर्ष झाले, जवळजवळ 7-8 वर्ष झाले जमिनी आज घेत आहे आणि भाव 2018 देत आहे. ही अशी कसली परिस्थिती? आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे का आपण एकजूट झाल्याशिवाय त्याला पर्याय नाही. महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ महामार्ग चालू आहे. शक्तीपीठ महामार्गाला त्या ठिकाणी प्रचंड विरोध होत आहे. राजू शेट्टी सगळे तिथली नेते मंडळी त्या ठिकाणी एकत्र येऊन त्या ठिकाणी विरोध करताय. शासनाने त्या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाला 1 कोटी रुपये एकरी भाव देण्याचं त्या ठिकाणी जाहीर केलं. आपल्या शेजारी समृद्धी महामार्ग झाला 4-5 वर्षापूर्वी. 3-4 किलोमीटर आहे आपल्यापासून कांडवाडीमध्ये. तिथं सुद्धा शासनाने 50 ते 60 लाख रुपये एकर त्या ठिकाणी भाव जाहीर केला. नाशिक रिंग रोड असेल, पुणे रिंग रोड असेल, या सगळ्याला दर शासनानं चांगला दिला. परंतु आपण काय पाकिस्तानातून आलो का? आपला भाग पाकिस्तान भारतात नाही आहे का? मग आपल्यावरच हा एवढा अन्याय आहे का? आपल्याला काय कायदे कानून दाखवले जातात? 2013चा भूसंपादन कायदा आपल्याला दाखवला जातो. रेडिरेक्टरचे दाखवले जातात. अरे रेडिरेक्टरचे रेट जे आपल्याला दाखवले जातात त्यानुसार आपला जो भाव ठरतो तो साधारणतः फक्त एक 3-3.5 लाख रुपये एकर आणि त्याच्या 4 पट 10 ते 12 लाख रुपये एवढी तुटपुंजी मदत या ठिकाणी ते आपल्याला देत आहे. अक्षरशः शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम हे शासन या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी तुम्ही पाहिलं असेल रावडीत सुद्धा त्या मनानं बरं आहे, नगरमध्ये त्या मनानं बरं आहे. पण आपल्या संगमनेर तालुक्याला झालंय काय? आपल्या संगमनेर तालुक्याचे अधिकारी असं का करतायत? कारण सगळ्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दिलासा रक्कम दिली जाते, व्याज त्याच्यावर दिलं जातं, झाडांचं मूल्यांकन चांगलं झालेलं आहे. परंतु आपल्याला कुणी वाली नाही का काय अशी परिस्थिती झाली आणि आपल्या तिथं बाकी अतिशय अन्याय या ठिकाणी शेतकऱ्यांवर केला जातो. आतापर्यंत जे जे विकासाचे कामं या ठिकाणी देशात होतील, महाराष्ट्रात होतील, तालुक्यात होतील, त्याच्यामध्ये पहिला जो भरला जातो हा शेतकरी भरला जातो. तुम्ही काही कामं करा पण पहिला त्या ठिकाणी बळी हा शेतकऱ्यांचा आतापर्यंत गेलेला आहे. हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे.